नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या 620 जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 58 जागा लेखालिपिकसाठी। यस मुलांनो, ही ॲडव्हर्टाइजमेंट नवी नाही आहे। 27 मार्च 2025 रोजी ही ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात ऑलरेडी आलेली आहे। याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल सुद्धा आहे। आता आजचा व्हिडिओ कशासाठी आहे मुलांनो, तर ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी पहिली गोष्ट 3 दिवस अजूनही बाकी आहेत ॲप्लिकेशन करायला। टुडेज डेट इज 8 मे, आज 8 मे आहे। 9, 10, 11 11 मेला रात्री 11:55 तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात आणि ही एक्झाम देऊ शकतात। सर, आम्ही किती एक्झाम द्यायच्या, नेमका आम्हालाच प्रश्न पडलाय। महाट्रान्सकोचं करायचं, सिडकोचं करायचं का आता नवी मुंबई महानगरपालिकेचं करायचं? मुलांनो, एका दगडात 3 पक्षी मारू शकत असाल तर काय केलं पाहिजे? डेफिनेटली एक्झाम दिलीच पाहिजे। यस मुलांनो, कॉमर्स वालों के अच्छे दिन आ चुके हैं फाइनली। आता लेखालिपिक आणि लेखाकोशागार अशा भरपूर साऱ्या पोस्ट निघत आहे ज्या फक्त कॉमर्सच्या मुलांसाठी रिझर्व केलेल्या आहेत आणि त्याच्यात ह्या ज्या पोस्ट आहेत 58 जागा नवी मुंबई महानगरपालिकेच्या, तर ही एक्झाम होणार तर आहेच। आता त्याची ॲप्लिकेशन डेट फक्त 3 दिवस राहिली आहे। त्याचा सिलेबस काय राहील त्याची आज डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट आणि बघूया डिटेलमध्ये त्याचं सिलेबस काय आहे ते। येस, तर मुलांना सिलेबस बघायचा आहे। लेट्स सी। सिलेबस बघण्याच्या आधी फक्त थोडंसं रिमाइंडर म्हणून पोस्टबद्दल इन्फॉर्मेशन देतो। तसं एक स्पेशल व्हिडिओ आहे, तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर आहे। वरती आय बटनवर जरी क्लिक केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल, पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट। ठीक आहे मुलांना, 620 पदांसारखीची साठीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। लेखालिपिकच्या 58 जागा, त्याच्यात तुम्हाला पे स्केल S6 आहे। 19,900 ते 63,200 हा पे स्केल दिलेला आहे। ठीक आहे, ॲप्लिकेशन डेट सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांना, 28 मार्च 2025 रोजी जरी सुरू झालेलं असलं तर 11 मे 2025 रात्री 11:55 अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे। ऑफकोर्स ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, त्याचं जे संकेतस्थळावर नवी मुंबईच्या वेबसाईटवर त्या ॲप्लाय तुम्ही करू शकतात। हे जे पदनाम लेखालिपिक आहे मुलांना, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघितली होती। एकूण पदसंख्या 58 आणि त्याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे। क्वालिफिकेशन क्रायटेरिया सर्वात महत्त्वाचा विषय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच कॉमर्स ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। याच्यात टायपिंग स्पीड, मराठी टंकलेखनाचे म्हणजे टायपिंगचा स्पीड 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंगसाठी 40 वर्ड्स पर मिनिट हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। एकदम क्लिअर कट एवढे रिक्वायरमेंट आहेत। आणि एज लिमिट मुलांना 18 पासून तर 38 पर्यंत, म्हणजे ओपनसाठी 38 आणि बाकीच्यांसाठी 5 वर्ष, रिझर्व कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलीफ असतं म्हणून 43 एजपर्यंत त्यांना अलाउड आहे। आणि एक्झामचं स्ट्रक्चर मुलांना, एक्झामचं स्ट्रक्चर जे टोटल तुमचा पेपर राहणार आहे त्याच्यात टोटल 100 प्रश्न जे असतील, 200 मार्कासाठी 100 प्रश्न दिले जातील। 2 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 120 मिनिटात 100 प्रश्न। त्याच्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रत्येकी 15-15 प्रश्न असून संबंधित विषय म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच अकाउंट्स हा 40 मार्कासाठी आहे। तर मुलांना बाकी सब्जेक्ट जरी वेटेज फक्त 15-15 असलं, तुमचा टर्निंग पॉईंट हा फक्त 40 मार्काचा तुमचा अकाउंट्सच राहील। इथे जो जास्त स्कोर करेल त्याचा डेफिनेटली सिलेक्शनचा चान्सेस जास्त राहतील। ठीक आहे, आता हे झालं जाहिरातीबद्दल शॉर्टमध्ये। डिटेलमध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता ऑफकोर्स। आता ह्याच्या 30 जागा आहे टोटल। ठीक आहे, 30 पैकी आपल्या कामाची जागा एकच, कोणती? लेखालिपिक किंवा म्हणजे थोडक्यात अकाउंट्स क्लर्क। अकाउंट्स क्लर्कची ही जी जागा आहे मुलांना, त्याचा जो सिलेबस तुम्ही बघू शकतात, बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट, गुड्स म्हणजे GST आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST मध्ये तेच आलं, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग। ओके, जर बरेच जण वाटतं की 11-12चं बेसिक असेल त्याच्यावर होऊन जाईल, मुलांना कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग कधीच 11ला नव्हतं। ठीक आहे, जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणी भ्रमात नको राहिलं म्हणून सांगतोय। कॉस्ट अकाउंटिंग तुम्ही स्पेशलायझेशन घेतलं असेल ग्रॅज्युएशनला तर माहिती असेल। मॅनेजमेंट अकाउंटिंग तर ग्रॅज्युएशनमध्ये नव्हतंच, तो ॲक्च्युली पोस्ट ग्रॅज्युएशनचा पार्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग। ठीक आहे, बेसिक्स ऑफ मर्कंटाईल लॉ। ओके, बिफोर मुव्हिंग अहेड मी जस्ट तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो। सिलेबस जो आहे, सिलेबस आपण थोडा कम्पेअर पण करत जाऊ की आपलं काम याच्यात होऊ शकतं का। मुलांना सगळ्यात आधी काय दिलं आहे, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग, बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट्स झालं। अरे एक सेकंड, सिलेबस कुठे आहे? हा इथे सिलेबस आहे। त्याच्यानंतर हा महाट्रान्सकोचा सिलेबस आपण जो कोर्स बनवलेला आहे। मुलांना बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकाउंट म्हणजे हे सर्व बेसिक कन्सेप्ट, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, सबसिडरी बुक्स, हे सर्व बेसिक कन्सेप्टचा पार्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा। डन। त्याच्यानंतर पुढे काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स।
आणि इनडायरेक्ट टॅक्स. ॲक्च्युली त्यांचं इथं चुकलं आहे असं मला वाटतं, डायरेक्ट पाहिजे होतं, कारण जीएसटी ऑलरेडी इनडायरेक्ट आहे, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे टॅक्सेशनचं नॉलेज हवं आहे मुलांना. टॅक्सेशनमध्ये तुम्ही जर बघाल, आपण हे जवळपास 10 चॅप्टरमध्ये सिलेबस डिवाइड केला आहे. त्याच्यापैकी एक जीएसटी असून बाकीचे डायरेक्ट टॅक्समध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये स्टडी करतो आहे. तर तुमचं डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स दोघं पण महाट्रान्सकोमध्ये कव्हर होतं आहे. डन. नेक्स्ट कॉस्ट अकाउंटिंग. बरं, एकच बघूया आधी कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे, कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग काही प्रॉब्लेम नाही, ग्रॅज्युएशनला जरी नसेल. आपण 5 चॅप्टर घेतलेत मुलांना, बेसिक कन्सेप्टपासून एलिमेंटपासून कॉस्ट शीट, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, हे सर्व आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर केलं आहे. चला, कॉस्ट अकाउंटिंग झालं. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुलांना मोस्ट ऑफ द ठिकाणी क्लासेसमध्ये सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगवर नाही कन्सिडर केलं जात, म्हणजे तुमच्या लेवलला येणार नाही वगैरे सांगितलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी ॲनालिसिस, कॅश फ्लो स्टेटमेंट, रेशोचा पार्ट आणि कॅपिटल बजेटिंग हे 4 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत. ओके. बेसिक्स ऑफ मर्कंटाईल लॉ. मर्कंटाईल लॉ म्हणजे बिझनेस लॉ म्हणायचं त्यांना, ठीक आहे ना. तो त्याच्यात कंपनीज ॲक्ट दिलं आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट आपण आत्ताच कव्हर केला. कंपनीज ॲक्ट 2013, काही टेन्शन नाही. कंपनीज ॲक्ट 2013 हे बघा, कंपनीज ॲक्ट 2013 पहिलाच ॲक्ट आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, बाकीचे मर्कंटाईल म्हणजे बिझनेस लॉ, हे सर्व बिझनेस लॉज घेतले आपण. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असेल, पार्टनरशिप असेल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, हे सर्व आपण जवळपास 10 ॲक्ट घेतलेले आपण. हे सर्व बिझनेसचेच लॉज आहेत. नेक्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, असं सेपरेट टॉपिक नाही घेतला आहे, आपण कव्हर केला आहे. रोल अँड फंक्शन्स ऑफ फायनान्स इन बिझनेस. मुलांना फायनान्सचा रोल, फायनान्सचा पार्ट आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ते कव्हर होतो आहे. फायनान्शियल रेशो अनालिसिस हे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये झालं. कॅपिटल बजेटिंग पण मी तुम्हाला दाखवलं आताच. हे कशात होतं, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पार्ट होतं बघा, कॅपिटल बजेटिंग. ठीक आहे. सो स्टुडंट, सांगायचा अर्थ असा, एक दगडात 2 नाही 3 पक्षी मारतायत. आता कसं, एक कोर्स आहे, एक कोर्स आहे मुलांना, आणि त्या एक कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटतंय, किती जबरदस्त जॅकपॉट आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे फुल पैसा वसूलवाली डील आहे मुलांना. आपली ही 75 अवर्सची डिटेल बॅच आहे. ते प्रत्येकाला 3 व्ह्यू, ॲक्च्युली म्हणायला 3 अनलिमिटेड व्ह्यू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अँड्रॉइड, ॲपल प्रत्येक गोष्ट ॲक्सेसिबल आहे. प्रत्येक लेक्चर लाईव्ह आणि रेकॉर्डिंग पण आहे. डन. ही आपली महाट्रान्सकोची महाभारत बॅच आहे मुलांना. महाट्रान्सकोची महाभारत बॅच जी आहे त्याच्यात तुमचा जो सिलेबस कव्हर होतोय तो महाट्रान्सकोच्या एक्झामसाठी ॲप्लिकेबल आहेच, त्याच्यात तर काही शंका नाही. प्लस आता सिडकोचा ज्यांनी फॉर्म भरला असेल, ज्यांची 6 जूनला एक्झाम राहणार आहे सिडकोची, त्यांच्यासाठी सुद्धा सेम सिलेबस ॲप्लिकेबल आहे, त्याच्यातही काही शंका नाही. आणि जे नवी मुंबईसाठी अप्लाय करत असतील, अजूनही 3 दिवस बाकी मुलांना, तुम्हाला फक्त ॲप्लिकेशनची फीज एक्स्ट्रा भरायची आहे, क्लासेसचा खर्च एक्स्ट्रा करायचाच नाही आहे, कारण ते ह्याच कोर्समध्ये तुमचं कव्हर होऊन जाणार आहे. राईट. सो या कोर्समध्ये तुमचे नवी मुंबईच्या एक्झामचं पण पूर्ण सिलेबस कव्हर होतो, एक्स्ट्रा सिलेबस कव्हर होतो त्याच्यापेक्षा. म्हणजे आपण ह्या लेवलचा स्टडी करतो आणि ह्या लेवलची एक्झाम आहे, तर डेफिनेटली हायर स्टडी केलेलं तर मग काही विषयच नाही. लोअर लेवलची एक्झाम तर तुम्ही करू शकता, इझी सिलेबस असेल तर डेफिनेटली तुम्ही क्रॅक करू शकता. तर ही महाभारत बॅच ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि मुलांना ही पीडीएफची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, की या पूर्ण सिलेबसची पीडीएफ. तुम्हाला क्लासेस जॉईन जरी नसतील करायचे तर सिलेबस तरी एटलीस्ट बघा पूर्ण, तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. ही पीडीएफ आहे टेलिग्रामच्या चॅनलवर, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फॉलो करा नका करू, पण पीडीएफ एकदा बघा डेफिनेटली. आणि त्याच्यात तुम्ही त्या कोर्सवर फक्त क्लिक जरी केलं तरी तुम्ही डायरेक्ट कोर्सपर्यंत पोहोचाल 333 रुपयांमध्ये. पण मुलांना याच्यात सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे, तुम्हाला रेग्युलर लेक्चर तर आहेतच आहेत, 75 अवर्सचे रेग्युलर लेक्चर, प्लस याच्यात रामबाण बॅचचे 27 म्हणजे रामबाण बॅच म्हणजे रिव्हिजन बॅचचे 27 अवर्सचे लेक्चर फ्री आहे. प्लस 61 चॅप्टर वाईज टेस्ट आणि 5 फुल लेंथ टेस्ट ते पण त्याच्यात इन्क्लूड आहे. प्लस संजीवनी बुटी 7 ते 8 तासाची संजीवनी बुटी ती पण त्याच्यात इन्क्लूड आहे. प्लस नोट्सची बॅच ती पण त्याच्यात इन्क्लूड आहे. मुलांना जॅकपॉट ऑल इन वन सगळ्यांसाठी परफेक्ट कोर्स बनला आहे महाट्रान्सकोचा महाभारत बॅच. सो स्टुडंट्स, आता एका दगडात 3 पक्षी एवढा वसूल होत असेल तर विचार कसला करताय, फटाफट जॉईन करा. डेफिनेटली कंटेंट क्वालिटी आहे आणि प्रत्येक सेशन लाईव्ह असल्यामुळे काही शंकाच नाही. जेवढे लेक्चर झाले ते रेकॉर्ड बघावे लागतील आणि याच्या पुढचे सर्व लेक्चर तुम्ही लाईव्हमध्ये अटेंड करू शकाल. जॉईन तुम्ही आज जरी केलं तर आज इव्हिनिंग पासून जरी जे लेक्चर असतील ते सुद्धा लाईव्हमध्ये बघू शकाल, त्याच्यात काही शंका नाही. ओके. सो स्टुडंट्स, लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ के के सर. टेक केअर. बाय बाय.